नमस्कार, सविता's किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे गुरुवार। आज आपण बनवणार आहे बटाट्याचा चिवडा। उपवासासाठी लागणारा बटाट्याच्या चिवड्यासाठी लागणारे साहित्य। त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत 2 बटाटे, वाटी भरून शेंगदाणे आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला तिखट आणि मीठ, तेही चवीनुसार। 2 बटाट्यांचा मी जाड चाळणी घेऊन अशी जाड याच्या चाळणी घेऊन मी किस करून घेतलेला आहे बटाट्याचा। आणि आता ते किस आपण थोडंसं या चाळणीत सुकवून घेणार आहोत। तो सुकवून घेण्याचं कारण म्हणजे ते तेलात आपलं जे पाणी असतं ना ते उडणार नाही, म्हणून आपण त्याच्यासाठी थोडंसं त्याला सुकवून घेऊया। चला, झालंय आता बटाट्याचा किसच थोडंसं पाणी निथळून झालेलं आहे। आता आपण तोपर्यंत तेल गरम करून घेऊया। तेल गरम होतं तोपर्यंत अजून बटाट्याचं किस थोडंसं वाळून जाईल। चला, तेल झालंय आता गरम। आपण शेंगदाणे घेऊ। आता तिथे तेलात तळून शेंगदाणे तळतं तोपर्यंत अजून बटाटे छान हे होऊन जातील। बटाटे छान कडक होतील। मग शेंगदाणे छान लाल होईपर्यंत तरपून घ्यायचे। शेंगदाणे आता छान लालसर झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये। ते छान करून घ्या। सगळे शेंगदाणे झालेत आपले काढून। तर आता आपण बटाट्याचं साल आहे आपलं खूप छान पाणी निथळून गेलेलं आहे। आता ते बटाट्याचे हे किस बघा किती छान जाडसर आलेला आहे आपला। जशी किसने आपण छान जाडसर वापरले तसे किस पण छान येतो आणि आपल्याला उपवासासाठी चिवडा हा अप्रतिम होतो। हा कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यात आपल्याला ही जाळण पुन्हा फिरवायची, म्हणजे आपला हा जो चिवडा आहे तो मोकळासर होतो आणि मस्त कुरकुरीत पण होतो। मंद आचेवर त्याला चांगला फ्राय होऊ द्यायचा, लालसर त्याचा रंग येऊ द्यायचा। आता मी थोडासा गॅस वाढवलेला आहे। आता जोपर्यंत हा थोडा ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत त्याच्यात हा झारा जो असतो तो हलवतच राहायचा। जसा जसा हलवतो तसा तसा तो बटाट्याचा किस हा मोकळा होत जात राहतो। नाहीतर आपण फक्त टाकून दिला आणि हे पाहिलं तर ते मोकळा होणार नाही, तो एकमेकांना चिपकत राहील। म्हणून मोकळा होण्यासाठी पुन्हा त्याला हलवत राहायचा। बघा कसा मोकळा होतोय आपला बटाट्याचा किस। छान त्याला लालसर कलर येईपर्यंत फिरवत राहायचं। बघा कसा मोकळा झालाय आपला किस। एकही बटाट्याचा किस असं चिपकलेला नाही। छान फिरवत राहायचा, परतवत मस्त होतोय। बघा किती छान मोकळा झालाय आपला किस बटाट्याचा। असं लांबसर बघा दिसतंय, किती छान लांबसर बटाट्याचे फ्रेंच फ्राय सारखे दिसत आहेत। आपले फिंगर एवढे असे छान लांब दिसत आहेत ना सगळ्याची। पाहून घ्या बरं, दिसतच असेल तुम्हाला सगळंच। हे छान ब्राऊन होईपर्यंत फिरवतच राहायचं, क्रिस्पी लागतात। मग ते क्रिस्पी लागण्यासाठी आपल्याला एवढी ही टिप फॉलो करावीच लागणार आहे। हलवतच राहा, म्हणजे ते सगळ्या साईडून ब्राऊन कलर येण्यास सुरुवात होईल। बघा झालाय आपला आता चिवडा मस्तपैकी ब्राऊन। आता आपण हा काढून घेऊ। कुरकुरीत छान झालेला आहे। जसं आपण बाजारातून आणतो ना बटाट्याचा चिवडा, सेम त्याच पद्धतीने आपला चिवडा हा झालेला आहे कुरकुरीत।
पुन्हा सेकंड टाइम उरलेला बटाट्याचा किस तसाच तो तेलात परतवायचा आहे कडक होईपर्यंत. छान तळून घ्यायचा त्याला. पुन्हा ती स्ट्रीप यूज करायची आहे. पुन्हा तसंच तेलात ते फिरवायचं आहे. जसा जसा फिरव तसा तसा तो किस मोकळा होत राहील. मोकळा पण होत राहील आणि आपला फ्राय पण छान प्रकारे होईल. छान ब्राऊन कलर येण्यासाठी आता आपण गॅस थोडा फास्ट केलेला आहे. पैकी दुसरे प्लेटी ब्राऊन होत आहे. तोही ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा होता. तोही परतून झालेलाच आहे आपला चांगल्यापैकी. तरी अजून थोडा कुरकुरीत होऊ देऊ आपण. जसा जसा परतो तसा छानपैकी बघा एक 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 स्लाइस मस्त मोकळे होतात. बटाट्याचे छान स्लाइस एक 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 मोकळे होत आहेत बघा. जसं तेलात आपण जसं 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 ते फिरवत राहू ना आपण तेलात तसं तसं ते परत मोकळे होतील आणि सगळ्याकडून परतले जातील आणि कुरकुरीतपणा अप्रतिम येतो. जसं जसं आपण त्याच्यात फिरवत असतो ना झारा तसं. हे बघा तुम्हालाही बघता येते बघा किती सुंदर अप्रतिम झालेले आहेत बघा बरं. एक 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 मोकळे दाण्यासारखे बघा. घ्या आता आपण हे पण दुसरे पण काढून घेऊया. आता ह्या बटाट्याच्या चिवड्यामध्ये आपण चवीनुसार तिखट टाकूया. आम्ही मीडियम खातो, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकतात. आणि मीठही चवीनुसार आपण टाकू शकतो आपल्या अंदाजाने. तो उपवासाचा असल्यामुळे आपण त्याच्यात फक्त तिखट आणि मीठच टाकू शकतो. असा झाला आपला अप्रतिम चिवडा रेडी. चला या सगळ्यांनी खायला चिवडा. उपवासाचा चिवडा रेडी झाला. सगळ्यांनी सविता किचनला सबस्क्राईब आणि लाईक करा.